नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। सह्याद्रीच्या कुशीत आणि अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर इतिहासाची साक्ष देत उभ्या असलेल्या एका अभेद्य दुर्गाची गाथा आज आपण अनुभवणार आहोत। सह्याद्रीची रांग जिथे सागराला गवसणी घालते अशा कारवारच्या परिसरात दिमाखात उभा आहे तो म्हणजे किल्ले सदाशिवगड। काळी नदी आणि अथांग सागर यांच्या संगमावर वसलेला हा किल्ला म्हणजे शिवछत्रपतींच्या दूरदृष्टीचा आणि मराठ्यांच्या आरमारी ताकदीचा एक जिवंत पुरावा आहे। या गडाच्या पायथ्याशी उभं राहिलं की अंगावर रोमांच उभे राहतात। समोर पसरलेला निळाशार सागर आणि गडावरची तटबंदी आजही आपल्याला त्या सुवर्णकाळाची आठवण करून देते। इतिहासाची पानं उलटली की समजते की मराठ्यांच्या स्वराज्याला कोकण आणि कारवारच्या किनारपट्टीवरून संरक्षण मिळावे या उद्देशाने या गडाचे महत्त्व अनन्यसाधारण होते। गडावर प्रवेश करताना आपल्याला जुन्या काळातील दरवाजांचे अवशेष आणि काळाच्या ओघात टिकून राहिलेली भक्कम तटबंदी पाहायला मिळते। इथल्या दुर्गादेवीच्या मंदिरात नतमस्तक होताना मनात एक वेगळीच ऊर्जा संचारते। गडाच्या सर्वोच्च टोकावरून जेव्हा आपण सभोवतालचा परिसर पाहतो तेव्हा एका बाजूला संथ वाहणारी काळी नदी आणि दुसऱ्या बाजूला गर्जना करणारा समुद्र असं विलोभनीय दृश्य डोळ्यांचे पारणे फेडते। हा गड केवळ दगडमातीचा ढिगारा नाही तर तो आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा आणि बलिदानाचा साक्षीदार आहे। स्वराज्याच्या रक्षणासाठी मावळ्यांनी इथे किती कष्ट उपसले असतील याची जाणीव आपल्याला प्रत्येक पाऊल टाकताना होत राहते। इतिहासाच्या या पाऊलखुणा जपणं आणि तो वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे। म्हणूनच या स्वराज्य रक्षक चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राच्या आणि स्वराज्याच्या अशाच जाज्वल्य इतिहासाचा मागोवा घेत असतो। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपल्या मातीचा हा गौरवशाली इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवराय।